दिवस कुठे चांगला उकळला आय डोंट नो गाईस. आणि मम्मी संग लवकर उठलो म्हणून मम्मीने चाय बनवला. बघितलं आज मम्मी माझ्या सगळ्यात चाय प्यायला बसली. काल पण बसली होती गाईस. आज पण स्वतः माझ्यासाठी चाय घेऊन आली आणि सकाळपासून माझ्यावर रागवली आहे गाईस. काय माहिती तिला काय होतं. भडकतो निसता आम्ही. दिसत कोण भडकतं गाईस, हीच भडकते. सकाळी उठली नाही गाईस माझ्या पाठी किरकिर करत असते. असा तसा उठला चायला बनवला हे नाही. अरे समजतो पोरगा आहे मी, प्रेमाने बात कर. या आजाराचं जेव्हा आजारी असतो कोण केअर करतं? मिस करतो का तिची पोरगी येते केअर तिला, मिस करतो केअर तिची. बघ आता मग अरे तिच्या टीव्हीकडे लक्ष ना, तिच्या टीव्ही आता चालू झालं ना तिच्या आता, त्या टीव्हीवर तिचं लक्ष आता. तिला आपल्यावर लक्ष नाही काही आता. नाही तू वाय घेतोस, कधी कधी घेतोस तर मेहरबानी करतोस तू. मग आई अशी बोलली पाहिजे बाबा थांब मी वाढते तुला. नाही मग तुला किती केलं तरी कमीच आहे. कम आहे मग आई आहे ना आपलं कमी सगळं पुरवायसाठी. आई कशाला असते? पुरवायसाठी असते ना सगळं काय. मग बस का आता जेव्हा पोराला जेवण वाढायचं चांगलं असतं. मी खूप जणांकडून ऐकलंय आई जेव्हा जेवण वाढते तर पोराचं पोट भरतं. आणि आईला फक्त तेवढ्या पुरती चांगले बोलायचं, नाहीवरती बसायचं. आई आता आई तुम्ही बघतात एवढं आईवर प्रेम करतो तरी पण हिला थोडं पण माझा हे कधी कधी बडबड कलाय करतो. होतं ते कधी कधी काही समजत नाही. माझी कडक मम्मी पावले का तो कडक पाव. माझी मम्मी कधी समजत नाही करून की हा माझ्या मुलगा, मला माहिती आहे मुलाची आदत कशी आहे कशी नाही. कडक पावले खातो कडक पाव काही त्याला खायला लागतं.